नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप ब्रँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. काया वाचा मनाने श्रीरामांच्या चरणी प्रेम व्हावे हाच जीवाचा खरा स्वार्थ आहे. जे शरीर लाभल्यावर श्री रघुनाथांचे भजन करता येईल तेच शरीर पवित्र व सुंदर होय. जो श्रीरामांशी विन्मुख आहे त्याला जरी ब्रह्मदेवांसमान शरीर मिळाले तरीही कवी व पंडित त्याची प्रशंसा करीत नाहीत. या शरीरानेच माझ्या मनात रामभक्ती उत्पन्न झाली, म्हणूनच हे स्वामी, हे शरीर मला परमप्रिय आहे. माझे मरण माझ्या स्वतःच्या इच्छेवर आहे, परंतु तरीही मी हे शरीर सोडत नाही, कारण वेदांनी सांगितले आहे की शरीराविना भजन होऊ शकत नाही. पूर्वी मोहाने माझी मोठी दुर्दशा केली होती. श्रीरामांना विन्मुख होऊन मी कधीही सुखाने झोपू शकलो नाही. अनेक जन्मांमध्ये मी अनेक प्रकारचे योग, जप, तप, यज्ञ आणि दान इत्यादी कर्मे केली. हे गरुडा, जगात अशी कोणती योनी आहे जिच्यामध्ये मी वारंवार भटकत जन्म घेतला नाही. हे गोस्वामी, मी सर्व कर्मे करून पाहिली, परंतु आता या जन्मासारखा मी कधी सुखी झालो नाही. हे नाथ, मला पुष्कळ जन्मांची आठवण आहे, कारण श्री शिवांच्या कृपेमुळे माझ्या बुद्धीला मोहाने घेरले नाही. हे पक्षीराज, आता मी आपल्या पहिल्या जन्माचे चरित्र सांगतो. ते ऐकल्यावर प्रभूंच्या चरणी प्रेम उत्पन्न होते आणि त्यामुळे सर्व क्लेश नष्ट होतात. हे प्रभू, पूर्वीच्या एका कल्पामध्ये पापांचे मूळ असलेले कलियुग होते. त्यावेळी पुरुष व स्त्रिया हे सर्व अधर्मपरायण व वेदविरोधी होते. त्या कलियुगात मी अयोध्यापुरीमध्ये जाऊन शूद्राचे शरीर प्राप्त केले. मी काया वाचा मनाने शिवांचा सेवक होतो, परंतु दुसऱ्या देवांची निंदा करणारा घमेंडी होतो. मी धनाच्या घमेंडीने उन्मत्त, फारच बडबड करणारा व उग्र बुद्धीचा होतो. माझ्या हृदयात फार मोठा दंभ होता. जरी मी श्री रामचंद्रांच्या राजधानीमध्ये राहत होतो, तथापि मी त्यांचा महिमा त्यावेळी काहीही जाणला नाही. आता मी अयोध्येचा प्रभाव जाणला. वेद, शास्त्र आणि पुराणांनी प्रतिपादन केले आहे की कोणत्याही जन्मात जो कोणी अयोध्येमध्ये राहतो तो नक्कीच श्रीरामांचा एकनिष्ठ भक्त होतो. अयोध्येचा प्रभाव जीवाला तेव्हाच कळतो जेव्हा हातामध्ये धनुष्य धारण करणारे श्रीराम त्याच्या हृदयात निवास करतात. हे गरुडा, तो कलिकाल मोठा कठीण होता. त्यामध्ये सर्व स्त्री पुरुष पाप करण्यात गळून गेले होते. कलियुगातील पापांनी सर्व धर्मांना ग्रासले होते. सदग्रंथ लुप्त झाले होते. ढोंगी लोकांनी आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करून बरेचसे पंथ निर्माण केले होते. सर्व लोक मोहाधीन झालेले होते. लोभाने शुभ कर्म लुप्त केली. हे ज्ञाननिधी, हे श्रीहरींच्या वाहना ऐकून घे. आता मी कलीचा काही धर्म सांगतो. कलियुगात वर्णधर्म राहत नाही, चारी आश्रम राहत नाहीत. सर्व स्त्री पुरुष हे वेदांचा विरोध करू लागतात. ब्राह्मण हे वेद विकणारे आणि राजे प्रजेला खाऊन टाकणारे होतात. वेदांची आज्ञा कोणीही मानत नाही. ज्याला जो मार्ग चांगला वाटतो तोच खरा मार्ग असे जो तो मानतो. जो बडाया मारतो तोच पंडित. जो अवडंबर माजवतो आणि जो ढोंगी असतो त्यालाच सर्वजण संत म्हणतात. जो वाटेल तसा दुसऱ्याचा पैसा हडप करतो तोच बुद्धिमान. जो ढोंगी असतो तो मोठा आचारशील. जो खोटं बोलतो आणि थट्टा मस्करी करतो तोच कलियुगात गुणवान मानला जातो. जो आचारहीन असतो व ज्याने वेदमार्ग सोडून दिलेला असतो तोच कलियुगात ज्ञानी आणि तोच वैराग्यवान होय. ज्याला मोठमोठी नखे आणि लांब लांब जटा आहेत तोच कलियुगात प्रसिद्ध तपस्वी. जे अमंगळ वेश आणि अमंगळ भूषणे घालतात व भक्ष्य व अभक्ष्य सर्व खातात तेच योगी, तेच सिद्ध आणि तेच मनुष्य कलियुगात पूज्य असतात. ज्यांचे वर्तन दुसऱ्याचे अहित करणारे त्यांचाच मोठा गौरव होतो आणि त्यांनाच सन्माननीय मानले जाते. ते काया वाचा मनाने लबाड असतात तेच कलियुगातील वक्ते मानले जातात. हे गोस्वामी, सर्व पुरुष स्त्रियांचे संपूर्ण अधीन असतात आणि माकडवाल्याच्या माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नसतात. ब्राह्मणांना क्षुद्र ज्ञानोपदेश करतात आणि गळ्यात जानवे घालून अयोग्य दान घेतात. सर्व पुरुष काम आणि लोभ यामध्ये तत्पर व क्रोधी असतात. देव, ब्राह्मण, वेद आणि संतांचे जे विरोधक होतात. दुर्दैवी स्त्रिया गुणी असलेल्या सुंदर पतीला सोडून परपुरुषाशीही कुकर्म करतात. सौभाग्यवती स्त्रिया अलंकार घालत नाहीत, परंतु विद्वानांचे नित्य नवे शृंगार असतात. शिष्य आणि गुरु
यांच्यामध्ये बहिऱ्याचे व आंधळ्याचे नाते असते. शिष्य गुरुचा उपदेश ऐकत नाही व गुरुला ज्ञानदृष्टी नसल्यामुळे तो पाहू शकत नाही. जो गुरु शिष्याचे धन हरण करतो परंतु त्याचा शोक हरण करीत नाही तो घोर नरकात पडतो. आई वडील मुलांना पोट भरण्याचा धर्म शिकवतात. स्त्री पुरुष ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरे काहीही बोलत नसतात, परंतु लोभामुळे थोड्याशा लाभासाठी ब्राह्मण व गुरूंची हत्या करतात. क्षुद्र हे ब्राह्मणांशी वादविवाद करतात आणि म्हणतात की आम्ही तुमच्यापेक्षा कमी आहोत काय? जो ब्रह्म जाणतो तोच श्रेष्ठ ब्राह्मण असे म्हणून ते रागावून त्यांच्यावर डोळे वटारतात. जे परस्त्रीमध्ये आसक्त, कपट करण्यात चतुर व मोह, द्रोह आणि ममता यामध्ये लिप्त असतात तेच लोक अभेदवादी ज्ञानी मानले जातात. मी त्या कलियुगाचे चरित्र पाहिले आहे. ते स्वतः तर नष्ट झालेलेच असतात आणि जे काही लोक सन्मार्गाचे पालन करतात त्यांनाही नष्ट करून टाकतात. जे तर्कवितर्क करून वेदांची निंदा करतात ते लोक कल्पकल्पभर एकेका नरकात पडतात. तेली, कुंभार, चांडाळ, भिल्ल, कोल, कलाल इत्यादी जे हलक्या वर्णाचे असतात ते बायको मेल्यावर किंवा घराची संपत्ती नष्ट झाल्यावर डोक्याचे मुंडन करून संन्यासी बनतात. ते ब्राह्मणांकडून आपली पूजा करून घेतात आणि आपल्याच हातांनी लोक परलोक दोन्ही नष्ट करतात. ब्राह्मण अशिक्षित, लोभी, कामी, आचारहीन, मूर्ख आणि नीच जातीच्या व्यभिचारिणी स्त्रियांचे स्वामी असतात. शूद्र हे नाना प्रकारचे जप, तप आणि व्रते करीत व्यासपीठावर बसून पुराण सांगतात. सर्व माणसे मनाला वाटेल तसे आचरण करतात. त्या अपार अनितीचे वर्णन करणेच कठीण. कलियुगातील सर्व लोक वर्णसंस्कार करणारे व मर्यादा सोडून वागणारे असतात. ते पापे करीत असल्यामुळे दुःख, भय, रोग, शोक आणि प्रिय वस्तूचा वियोग त्यांना होतो. वेदसंमत, वैराग्य आणि ज्ञानयुक्त असा जो हरिभक्तीचा मार्ग, त्या मार्गाने मोहामुळे माणसं जात नाहीत आणि अनेक नवनव्या संप्रदायांची कल्पना मांडतात. आजच्यासाठी धन्यवाद.